भाजपच्या वतीनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये भाजपाने 5 खासदारांना घरी बसवले आहे। शेट्टी, प्रीतम, कोटक आणि उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आलेली नाही। 5 विद्यमान खासदार आहेत ज्यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यांच्या जागी नवा चेहरा उमेदवार म्हणून देण्यात आलेला आहे। भाजपच्या वतीनं महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये 5 विद्यमान खासदार आहेत ज्यांना भाजपाने घरी बसवले। दरम्यान यावर गोपाळ शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। देखिए, धरना आंदोलन करने का अधिकार कार्यकर्ताओं का है, वो करेंगे। 1-2 दिन धरना आंदोलन करेंगे। इस प्रकार के धरना आंदोलन पार्टी के नेताओं ने और हम लोगों ने बहुत देखा है, हम लोग ने भी किया है। स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है। लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे, पाहूयात। 10 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जी आहे ती जाहीर होणार होती, अशा बातम्या संपूर्ण देशात होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा। पण ती यादी जी आहे आज दिनांक 13 मार्च रोजी जी आहे जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये अनेक तत्कालीन खासदारांचे तिकीट जे आहे ते कापण्यात आलेले आहे आणि मुंबईमधून मनोज कोटक आणि सोबतच गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। गोपाळ शेट्टी यांनी तिकीट कपात झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे की 7 वर्ष जे आहे मी निवडून येत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी आहे आणि ते धरणेवर सुद्धा गेलेले आहेत, पण ते 2-3 दिवसात शांत होतील आणि जे काही घडलं आहे ते मी मनात आणि डोक्यात ठेवणार आणि माझा पुढचं आयुष्य जे आहे ते सुरू करणार, अशी प्रतिक्रिया देणं खरं तर भोवळ्या उंचवणारी होती। पण सोबतच राजकारण आहे आणि याच राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाने जे नवीन उमेदवार दिलेले आहेत ते निश्चित निवडून येणार, हा भारतीय जनता पक्षाला विश्वास आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।